विजेचे काय कमालीचे फटके गणेशच्या बॅटमधून मागील सामन्यादरम्यान देखील पाहायला मिळालेत आणि याही सामन्यादरम्यान तोच फॉर्ममध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हे गणेशला देखील करावे लागेल आपल्या संघासाठी. एका सामन्यात विजय मिळालाय, दुसऱ्या सामन्यात पराभव मिळालाय यशोदा वॉरियर्स कलंबी संघाला आणि त्याचमुळे तिसऱ्या फेरीतील या दोन्ही संघांचा हा सामना सावंतवाडी क्रिकेट संघ देखील प्रतीक्षेत आहे पहिल्या विजयासाठी या स्पर्धेतील. या अंतिम फेरीतील या तिसऱ्या फेरीतील तो पहिला विजय असेल HCC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी की दुसरा विजय असेल यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमसाठी. येणारी वेळ येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये ठरवेल. टॉस जिंकल्यास क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन पावपेच्या षटकादरम्यान गोलंदाज गिरीश गावडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पाऊलपेचं पहिलं षटक गिरीश गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला गणेश सोडणकर. क्षेत्ररक्षणाची व्यवहारचना मैदानाच्या आतमध्ये सजवण्यात येते राईट हँडर बॅटरसाठी. तर पाहिलं तर ऑन साईडला लॉंग ऑन डीपमध्ये घेतलाय आणि डीप कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक घेतलाय जो स्विच हिट रोखण्यासाठी. 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑन साईडला, शॉर्ट फाईल लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेचा अवधी दिलाय प्रत्येक इनिंग 30 मिनिटांमध्ये संपवणं महत्त्वाचं आणि पहिला चेंडू गिरीशचा असेल. पहिला चेंडू मिस टायमिंग फटका हवेत चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या अगदी गोदीमध्ये सेव्हन जेल. पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता गोलंदाज गिरीश मिळवून देतोय आपल्या टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गणेश सोडणकर. या सामन्यात गोल्डन डकचा शिकार 0 धावसंख्येवरती बाद होत असताना परतील माघारी डगआउटच्या दिशेने पहिला धक्का बसलाय यशोदा वॉरियर्स क्रिकेट टीमला गणेशाच्या स्वरूपामध्ये. रन मशीन नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या बरोबरीला आता प्रसाद मैदानात पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू वेगात गतीने यावेळी प्रसादच्या विरोधात देखील पाहायला मिळाला. गोलंदाज गिरीश गावडे याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट. गणेश सोडणकर या बॅटरची एक मोठी सफलता, कारण मागील 2 सामन्यात गणेशाचं आक्रमण मैदानात पाहायला मिळालं. गणेशने ज्याप्रमाणे फटकेबाजी केली ती विकेट येणं खूप महत्त्वाचं होतं HCC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज गिरीशने ती विकेट मिळवून दिल्यानंतर आता जर पाहिलं तर आत्मविश्वासाने गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये केली जाते. परत एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतील कडाला घेत असताना चेंडू सरळ यष्ट्यांमध्ये प्लेड ऑन झालाय. बॅटर प्रसाद सिल्वर डकचा बनलाय शिकार 0 धावसंख्येवरती. दुसरा फलंदाज माघारी परततोय, बनतोय डगआउटचा देखील शिकार. 2 बाद, सांघिक धावसंख्या 0 धावा धावफलकावर. दोन बाद 0 धावा धावफलकावरती. सुरुवात जर पाहिली तर खराब म्हणावे लागेल. विकेट गमावल्यात यशोदा वॉरियर्स क्रिकेट टीमने आणि 2 मोठे धक्के दिले गोलंदाज गिरीश गावडे याने. पूर्णपणे समोरच्या आक्रमक फलंदाजाला निरुत्तर ठेवले आपल्या गोलंदाजाने. दबाव टाकलाय पहिल्याच पावलपेच्या षटकादरम्यान.
गोलंदाज गिरीश याने ज्या षटकात आक्रमक क्रिकेट खेळणं सातत्याने हे फलंदाज पाहायला मिळतात, त्या षटकादरम्यान गोलंदाजचं वर्चस्व, प्रभावशाली गोलंदाजी आणि अचूक टप्प्यावरती ज्यावेळी गोलंदाजी होते त्यावेळी मोठ्या फटक्यांना देखील नेहमीच गोलंदाज थांबवतात. नवीन बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती सुहास पाहायला मिळते. सुहास राऊळ मैदानात दाखल झालेत रंजन याची साथ देण्यासाठी. 0 धावा आतापर्यंत या धावपलकावरती अजूनही धावांचं खातं उघडलं नाही. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील यष्ट्यांच्या समोर पाहिला गेलाय. सुहास राहुल अजून एक फलंदाज गोल्डन डकचा शिकार. गिरीश गावडे याने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तिसरा फलंदाज माघारी पाठवलाय 0 धावसंख्येवरती. 3 बाद 0 धावा धावपलकावर सुहास राहुल देखील गोल्डन डकचा बनलाय शिकार आणि आता बनेल पुन्हा एकदा डगआउटचा देखील शिकार. यस डीजे षटक गिरीश गावडे याचा हा स्पेल नक्कीच या स्पर्धेतील सर्वाधिक चांगला स्पेल म्हणावा लागेल. 3 फलंदाज 0 धावसंख्येवरती माघारी पाठवले. काय गोलंदाजी, अचूक टप्पा, यॉर्कर लाईनचा चेंडू मागील आपण पाहिलाय. त्या अगोदरचे चेंडू जर पाहिले तर त्या अगोदरचे चेंडू देखील अचूक टप्प्यावरती 3 फलंदाजांना माघारी पाठवले 0 धावसंख्येवरती. आणि नवीन फलंदाज आता मैदानात असेल स्ट्राईकवरती अक्षय राहुल. एका बाजूने रंजन केरी विकेट पाहतोय आपल्या 7 फलंदाजांचे. यावेळी बॅटची बाहेरील कडा फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक होते तर त्यांना चेंडूने चकवा दिलाय. 1 धाव तर बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. पहिली धाव अक्षयच्या बॅटमधून सांघिक धावसंख्येचं खातं उघडणार ही धाव आणि त्याचबरोबर वैयक्तिक धावसंख्येचं देखील सिंगल लेप जर पाहिलं तर धावांना सुरुवात झाली यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमसाठी. 1 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकातील अंतर अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून सिंगल डबल धावांपासून देखील जखडून ठेवणारे, जखड बंद करणारे ही गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी. हलक्या हाताने फक्त ढकललाय चेंडू. स्लिप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि चेंडू लागलाय यष्ट्यांना असं जाणवलंय मैदानाच्या आतमध्ये. पंच पाहत आहेत. तो डायरेक्ट हिट देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नाबाद. अंतिम चेंडूवरती हे 1 धाव बनेल आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या पावपेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, प्रारंभीच्या या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशी नाजूक स्थिती मैदानाच्या आतमध्ये बनवली आहे गोलंदाज गिरीश गावडे याने. कारण पहिलं षटक भेदक मारा फलंदाजांना निशब्द करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय HSC सावंतवाडी क्रिकेट टीम कडून आणि तो निर्णय पहिल्या षटकात तर जर पाहिला तर नक्कीच यशस्वी बनवलाय गोलंदाज गिरीश गावडे याने. पॉवर प्लेचं हे षटक, कमालीची गोलंदाजी, 3 फलंदाजांना 0 धावसंख्येवरती माघारी पाठवलं आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना पॉवर प्लेचं षटक होतंय समाप्त. यशोदा वॉरियर्स क्रिकेट टीमला बसलाय 2 या धावसंख्येवरती. आणि जर पाहिलं तर आता नक्कीच थोडीशी डोकेदुखी ठरते या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी
यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघांच्या फलंदाजांना 4 बाद 2 धावा या धावफलकावर. तीन विकेट मिळवले पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आणि दुसरा पॉवर प्लेचं षटक सुरुवात विकेट मिळवत असताना केली आहे गोलंदाज विशू बुरानियारे. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्कर मैदानाच्या आतमध्ये सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी हे दोन्ही गोलंदाज करताना पाहायला मिळतात आणि महत्त्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटकादरम्यानच्या षटकात आक्रमक क्रिकेट नेहमीच पाहायला मिळते. फलंदाजाकडून त्या षटकांच्या दरम्यान चांगली गोलंदाजी भेदक मारा पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश सावंत. यावेळी खराब चेंडू म्हणावा लागेल कारण उजव्या शीच्या खूपच बाहेर चेंडू ठेवलाय आणि त्याचमुळे पंच देखील कळवत्या चेंडू स्फेअर असल्याचा दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावा या चेंडूवरती आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 3 धावा धावफलकावर. धावांसाठी संघर्ष मैदानात नक्कीच केला जातोय आता यशोदा वॉरियर्स क्रिकेट टीमकडून. यावेळी पॉइंटला फटका खेळला डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय वेगात गतीने सीमारेषेच्या दिशेने हेलकावे घेत असताना पार करेल चेंडू सीमारेषा. मिळतील धावा 4. फलंदाज प्रथमेश सावंतच्या बॅटमधून निघालाय या इनिंग मधील पहिला मोठा फटका. मिळतील धावा 4 चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. हा चेंडू संधी मिळाली इनफिल्डच्या वरून फटका खेळण्यासाठी आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार खेचताना फलंदाज प्रथमेश सावंत पाहायला मिळते. स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली आहे, धावांना सुरुवात केली आहे, अकाउंट ओपन केले आहे 4 धावेने. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला. यावेळी डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक घेण्यात आलाय ऑफसाईडला प्रथमेशच्या विरोधात. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता, लाईन मिस केली, चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. दांडी गुल मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. 5वा धक्का प्रथमेश सावंत क्लीन बोल्ड झालाय. 5-5 सांघिक धावसंख्या 7 धावा. ही नाजूक आणि केविलवाणी स्थिती मैदानाच्या आतमध्ये यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीमसाठी. धावांसाठी तो सुकाट मैदानाच्या आतमध्ये, धावांसाठी तो संघर्ष आणि इथे जर पाहिलं तर आता विकेट गमवत असताना नक्कीच संघ देखील मैदानाच्या आतमध्ये अडचणीत सापडलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात मॅन फ्रॉम सोनुर्ले राज सोनुर्लेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाजीसाठी. अक्षय राहुल आणि राज सोनुर्लेकर ही जोडी आणि या जोडीला नक्कीच आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील. पॉवरप्लेचं दुसरं षटक सुरू आहे, संयम दाखवायला लागेल. मोठ्या फटक्यानं थोडासा विराम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने लावलाय, परंतु संयमी क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आता राज आणि फलंदाज अक्षय याला खेळावं लागेल. विश्वाने दुसरी विकेट मिळवली या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान आपल्या टीमसाठी. 7 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला चेंडू लागत असताना जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांना थोडेसे फंबल झाले, मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. राजच्या बॅटमधून सिंगल निघाले, स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय आणि त्याचबरोबर सांघिक धावसंख्येत तो बदलाव धावफलकावरती 8 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांच्या दरम्यान रंगताना. फुलटॉस चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कमालीचा झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच म्हणावं लागेल. काय कमालीचा झेल टिपलाय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. अगदी योग्य क्षणीला उडी मारत असताना एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल त्याने घेतलाय. 6वा धक्का बसतोय अक्षय राहुल याचा देखील प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु या प्रयत्नात आपली विकेट गमवत असताना तो देखील निराश आणि हताश मनाने माघारी परततोय. बॅक टू दी डगआउट. 6 बाद सांघिक धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे. 8 धावा पाहिलं तर नक्कीच अगदी समाप्तीच्या दिशेने पाहायला मिळते.
येण्याचे प्रयत्न करतोय आणि त्याच प्रयत्नात आपले विकेट गमावून माघारी परत आहेत फलंदाज. अगदी पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे यशोदा वॉरियर्स कलमेस क्रिकेट संघाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कोसळली. नवीन फलंदाज हेमंत यावेळी हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्राक्षकडून चुकी झाली, मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक धाव ही नक्कीच खर्च करण्यात येते. सिंगल मेल या चेंडूवरती हेमंत याला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा या धावपलकावरती. पॉवरप्लेचं पहिलं षटक गिरीश गावडे याचं जर पाहिलं तर 3 विकेट मिळवत असताना त्याने 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि दुसऱ्या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान विशू बुरन यांनी जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट मिळवल्यात आपल्या टीमसाठी. जी 2 पॉवरप्लेची षटकं कुठेतरी मोठी बनवणं खूप महत्त्वाचं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी होती. त्या 2 पॉवरप्लेच्या षटकादरम्यान गोलंदाज आपलं प्रभुत्व सिद्ध करतायत. गोलंदाजीतील आपलं कौशल्य पल्याला लावत असताना भेदक आणि तिचून मारा मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालेत. 9 धावा या धावपलकावरती 6 षटकांचा सामना आणि या सामन्यात विजय मिळवण्यासाठी नक्कीच लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट संघांच्या या फलंदाजांना धावा बनवाव्या लागतील. नक्कीच सुरुवातीला विकेट गमावल्यात परंतु या जोडीला संयम राखत असताना सिंगल डबल धावा, खराब चेंडूवरती ते मोठे फटके या परिसूत्राने फलंदाजी मैदानात करावी लागेल. गोलंदाजी तिसरा षटक आणि सेकंड स्पेल घेऊन गोलंदाजीसाठी गिरीश गावडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला स्पेल 2 धावा खर्च केल्यात, 3 विकेट मिळवल्यात आणि आता सेकंड स्पेल दरम्यान या तिसऱ्या षटकादरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज गिरीश हा गोलंदाज. हेमंतसाठी पहिला चेंडू वेगात गतीने टाकलाय, प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू फलंदाज हेमंत याला बीट करणारा पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉल मधील संपर्क तोडलाय गोलंदाज गिरीश याने आणि संपर्क चेंडूचा केलाय तो फक्त विकेट किपरकडे. चांगली गोलंदाजी, सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, नियंत्रबद्धता गोलंदाजीतील पाहायला मिळाली आणि जर पाहिलं तर आक्रमक फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवणारे ते गोलंदाजी हे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये गिरीश करतोय. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू, फलंदाजाला सरप्राईज करणारा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. मोठ्या फटक्याने तर रोखलाय परंतु आता सिंगल डबल धावा देखील असताना अगदी फलंदाजाच्या खांद्याच्या जवळून सरळ विकेट किपर यांच्याकडे पोहोचलाय. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या स्थिरावल्या धावपलकावरती. पुन्हा एकदा 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती आणि या षटकातील अंतरिम चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडवरती राज सोनुलेकर आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल फेस करतील या षटकादरम्यान. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने बॅटचा स्विंग पाहायला मिळालाय जरूर परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. अंतिम चेंडू देखील निर्धाव फेकलाय गोलंदाज गिरीश गावडे याने. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते. 2 स्पेल पाहिले तर गिरीश गावडे याचे ज्याने 2 स्पेल दरम्यान खर्च केल्यात 9 धावा आणि महत्त्वाच्या 3 विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिल्यात या सामन्यादरम्यान. नक्कीच 2 सामने गमावले HCC सावंतवाडी क्रिकेट संघाने परंतु या तिसऱ्या फेरीतील सामन्यादरम्यान नक्कीच तो पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न, टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी गोलंदाज आपला नक्कीच गोलंदाजीचं कौशल्य मैदानात दाखवत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सावंतवाडी क्रिकेट संघाकडून परंतु येणाऱ्या पुढील 3 षटकादरम्यान काय घडेल आणि किती धावा जोडल्या जातील या धावपलकावरती सांगण्यासाठी जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन नाईक सर. सहा बाद 16 अशी धावसंख्या धावपलकावर. हेमंत नेमळेकरकडे सगळ्यांच्या नजरा असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेखर. फटका खेळून काढतोय, पंचांचा इशारा येतोय. शेखर राहुलचं स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी षटकारानं साथीसाथ या ठिकाणी नो बॉलचा इशारा आणि या एकूण 7 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावपलकावर 23 धावा. परिसरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं गेलं तो आपल्या आडेली गावचा सुपुत्र सन्माननीय दाजी
नाईक यांचं या परिसरामध्ये आगमन होत आहे. या ठिकाणी निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तानं दाजी आपलं मनपूर्वक स्वागत. वडवडे गावचं सुपुत्र सन्माननीय दाजी नाईक या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. परिसरामध्ये आपली उपस्थिती आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. शेखर राऊळचं स्वागत. हेमंत नेमेळकर यानंतरचा चेंडू प्रेट उघडा डोळे बघा नीट. हेमंतसाठी हा पुन्हा एकदा चेंडू. पंचांचा इशारा आमच्या दिशेनं पुन्हा एकदा वाईटचा एक अजून अवांतर धावसंख्या 24 धावफलकावर. गिरीशनं ज्या पद्धतीनं अगदी पहिल्या षटकाची गोलंदाजी केली, मी म्हणेन कदाचित निर्णय मगाशा 2 सामन्यामध्ये चुकला होता का मॅनेजमेंटचा, कारण पहिल्या षटकामध्ये बुरानला आणलं गेलं. पुन्हा एकदा वाईट. शेखर राऊळ थोडंसं टप्पा सापडत नाहीये, कदाचित आपली लेंथ अँड लाईन या ठिकाणी गमावून बसतोय. अजून एक वाईटचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू आहे. बघूया शेखर राऊळच्या विरोधात हेमंत नेमळेकर. पुन्हा एकदा तिसरा वाईड. म्हणजे जवळपास या ठिकाणी एक नो बॉल 3 वाईड 4 धावा आणि 1 षटकार. 10 धावा एकही चेंडू न होता. म्हणजे जवळपास जे काहीच नव्हतं. मी म्हणेन या ठिकाणी यशोदा वॉरियर्स संघाकडे ते नेमकं मिळवण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात समोरच्या बाजूनं. आता सुद्धा फटका कसा ताही त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नेमकं चुकला. कदाचित गती परिवर्तन होतं त्यावेळेला. अखेरीस एका चेंडूची समाप्ती. तब्बल 10 धावा. मिनी हेलिकॉप्टर चेंडू खेळून काढतोय आणि हा चेंडू मला वाटतं जातोय सीमारेषे पार. 2 चेंडूंची समाप्ती आणि एकूण 14 धावा या आतापर्यंत. म्हणजे ज्या हेमंत नेमळेकरला थोडंसं मागे ठेवलं, 6 गडी बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी वर्णी लागली. मी म्हणेन थोडीशी आश्वासक अशी धावसंख्या, आव्हानात्मक धावसंख्येकडे जाण्याचा हा मनसुबा असेल रंजन केणीचा. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका तर खूप सुंदर. चेंडू जाईल सीमा पार. कदाचित दाजी नाईकचं येणं आणि कुठंतरी या ठिकाणी लगातार 2 आपण या षटकामध्ये षटकार बघतोय. कदाचित राज सोनुर्लेकर यांचा खेळ बघण्यासाठी आला असेल, परंतु मी म्हणेन निश्चितपणानं हेमंत नेमळेकर मात्र दाजी नाईक तुझं स्वागत करतोय. धावसंख्या 36 धावफलकावर. अजूनही 15 चेंडूंचा समीर खेळ बाकी आहे. षटकातील 4था चेंडू. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. अगदी आमच्या समोरच्या बाजूने या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर शेखर राऊळ. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. हेमंत नेमळेकरच्या गतीनं बॅट फिरवतोय आणि चेंडू मात्र बॅटला लागला तर निश्चितपणानं सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक तगडा खेळाडू. मी म्हणेन निश्चितपणानं या ठिकाणी एक जबरदस्त हेअरस्टाईल, खास करून शॉर्ट पिच चेंडू फायदा उठू शकला नाही. निश्चितपणाने चेंडूच्या प्रवासात जाईल का सीमापार. चेंडू गेला 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 सीमापार. आलाय चौकार आणि या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या 40 धावफलकावर. काळ असा होता ज्यावेळी गिरीशनं गोलंदाजी सुरू केली. मी म्हणेन पहिलं षटक काय जबरदस्त गोलंदाजी. म्हणजे या अगोदर असं का झालं नाही असे बरेचसे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. त्यानंतर मात्र ती 3 षटकं समाप्त झाल्यानंतर 4थ्या षटकात नेमका आपला हुकमी एक्का ठेवला बाजूला आणि तो होता हेमंत नेमळेकर. हलके चेंडू खेळून काढतोय. हेमंतला सुद्धा माहिती आहे आपण थांबणं खूप गरजेचं आहे. षटक होतंय मला वाटतं समाप्त.
एकूण खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा आणि 4 षटकांच्या अखेरीस 41 धावा म्हणजे ती धावगती नव्हती, जवळपास 10ची सरासरी. म्हणजे या षटकात किती धावा आल्यात? 25 धावांचं हे षटक. खूप एकूण 10 चेंडूंचं हे षटक, खूप महागडं षटक. शेखर राहुल म्हणजे एक खूप मोठा गोलंदाज. मळगाव गावातील हा सुपुत्र या ठिकाणी निश्चितपणाने एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमधलं. परंतु कधी कधी दिवस नसतो, जसा आज राज सोनुर्लेकरचा दिवस नाही तसंच कदाचित शेखर राहुलच्या बाबतीत सुद्धा दिसतंय. कारण हे षटक मी म्हणेन खूप महागडं षटक ठरलं. जी धावसंख्या नव्हती, किंबहुना आम्हाला सुद्धा वाटलं होतं कदाचित अगदी लो स्कोरिंगचा सामना असेल, लवकरात लवकर हा सामना संपेल, परंतु तशी काही चिन्ह नाही. सामना निश्चितपणानं एक रोमहर्षक सामना, जो सामना उत्कंठावर्धक लोकांना आवश्यक आहे तो सामना मैदानावर दिसतोय. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. रमेश राहुलकडे या ठिकाणी गोलंदाजीची सूत्र दिली जात आहेत. अंतरिम 12 चेंडूंचा निर्णायक अजून खेळ शिल्लक आहे. काय मनात चाललं असेल हेमंतच्या? या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी समाचार हा जर हेमंतनं घेतला तर कदाचित 60-65च्या आसपास ही धावसंख्या 100% जाईल असं जाणकारांचं मत आहे. पण बघूया नेमकं या मैदानावर काय घडतंय, कशा रीतीने रमेश या ठिकाणी हे समोर असणारं संकट, हे समोर असणारं तुफान तोपवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू तर खेळून काढतो स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये, चेंडूला अडवलं जातंय रमेशच्या माध्यमातनं. धाव काही मिळू शकत नाही. एकूण 4 षटक, एका चेंडूंचा खेळ समाप्त, 41 धावा धाव फलकावर. अजूनही 11 चेंडूंचा महत्त्वाचा निर्णायक खेळ बाकी. क्रीडादर्शक सुद्धा आता एक मोठ्या संख्येने या 7 पाटेकर मैदानावर उपस्थित आहेत. आपण रणसंग्राम अनुभवतोय. निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी, सावंतवाडी प्रीमियर लीग सीझन 2 2025. फुलटॉस प्रकारचा चेंडू, संधी आहे, संधीचं सोनं आणि अखेरीस ही सफलता. मी म्हणेन खूप मोठं या ठिकाणी काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मागच्या षटकामध्ये ज्या बळ्याची आवश्यकता होती, ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती, ती बघता मी म्हणेन थोडीशी आश्वासक आव्हानात्मक धावसंख्या मैदानावर दिसते. 41 धावा, धक्का बसतोय 7वा आणि यानंतर नवीन फलंदाजीची वर्णी मैदानात हेमंत नेमळेकरची जागा घेण्यासाठी अनिकेत राऊळ. करत असेल. आता बिट्टू परब सुद्धा या ठिकाणी प्लेइंग 11 मध्ये दिसत नाहीये. निश्चितपणाने सकाळपासून थोडीशी मी म्हणेन कुठंतरी या ठिकाणी टीम मॅनेजमेंटचे काहीतरी चुका असतील या ठिकाणी थोडंसं संघ बांधताना. कारण गिरीश कावडे सारखं एक आयकॉन खेळाडू मी म्हणेन थोडंसं या ठिकाणी स्वतः कॅप्टनशिप असताना सुद्धा थोडंसं या ठिकाणी स्वतःला त्यांनी दूर ठेवलं. कदाचित मी म्हणत होतो की या ठिकाणी आता कामगिरी झाली म्हणून नाही तर कदाचित एक आयकॉन खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं मी म्हणेन त्याचीच गरज होती. अगदी पहिली 2 षटकं यापूर्वीच्या सामन्यात टाकण्यासाठी सुद्धा. पण शेवटी नशिबात काहीतरी वेगळं होतं म्हणायला हरकत नाही. परंतु ह्या शेवटच्या सामन्यामध्ये आपली खऱ्या अर्थानं कौशलता या ठिकाणी सादर करतोय गिरीश कावडे. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत वाढ बऱ्याच कालावधीनंतर 43 धावा धावफलकावर. 43 धावा धावफलकावर. किती धावांचं उद्दिष्ट ठेवणं पसंत करेल यावर सगळी गणित अवलंबून आहे. 1-2 मोठे फटके मी म्हणेन निश्चितपणानं अगदी खूप किफायतशीर, फायदेशीर ठरू शकतायत या ठिकाणी यशोदा वॉरियर्स संघाला. आणि नेमके तेच फटके मारण्याचा प्रयत्न, बराच का चेंडू हवेत, संधी आहे.
एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 45 धावा धावफलकावर. 45 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय केविलवाणी अवस्था होती. एका पाठोपाठ एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसत चालला होता. सलग 3 गडी मी म्हणेन 0 धावसंख्येवर बाद झाले. 2 गडी 1-1 या धावसंख्येवर बाद झाला, तर 1 गडी 4 या धावसंख्येवर बाद झाला. वैयक्तिक हेमंत नेवळेकर 29 धावांचं योगदान. फटका तर खूप सुंदर, थोडंसं ताकद मी म्हणेन कमी पडली. पुन्हा एकदा आणि राज सोनुर्लेकर आहे म्हणजे 2 धावा अगदी सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होतील. तिसऱ्या धाव्याचा होतोय प्रयत्न आणि ती सुद्धा तिसरी धाव पूर्ण. 48 धावा धावफलकावर. म्हणता म्हणता या ठिकाणी ज्या धावा अपेक्षित नव्हत्या, किंबहुना काही जणांनी कयास सुद्धा केला नव्हता की अशा प्रकारची स्थिती या निमित्तानं प्राप्त होईल. यशोदा वॉरियर्स कलमी संघाला ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती, नेमकी विपरीत या ठिकाणी कामगिरी, मी म्हणेन सुंदर कामगिरी. आणि या ठिकाणी एकूणच हा 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 48 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 6 चेंडू आणि या 6 चेंडूंसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण असेल, कशा रीतीनं केला जाईल प्रयत्न. स्वतः मालक विल्फ्रेड फर्नांडिस. शेवटचे अंतरिम 6 चेंडू 48 धावा धावफलकावर. मी म्हणेन एक मोठा फटका निश्चितपणानं. एक आव्हानात्मक टोटल संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावर धावा जमवणं इतकं सोपं नाही आहे. काय असेल रणनीती, कशा रीतीनं केला जाईल प्रयत्न. विल्फ्रेड सज्ज अगदी आमच्या समोरच्या एंडनं या ठिकाणी मारा करण्यासाठी. मोठा फटका निघतोय. चेंडूचा प्रवास हा निश्चितपणानं सीमा पार षटकार निघालाय. षटकार ज्याची खऱ्या अर्थानं होती आवश्यकता, नेमका तोच मोठा फटका पहिल्याच चेंडूवर धाव संख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. 54 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. अर्थानं ही घोडदौड चालूच ठेवतोय. हेमंतच्या बाद झाल्यानंतर या ठिकाणी सगळी सूत्र आपल्या खांद्यावर घेतोय. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बाकीचं काम यष्टीरक्षक अमित करतोय. लिलया चेंडू सोपवला जातोय पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हाती. उरले तर 4 चेंडू 54 धावा धावफलकावर. अजून गवसणी घालेल का एक षटकार या उरलेल्या 4 चेंडूमध्ये. फटका तर खूप सुंदर सजवलाय. बराच का चेंडू हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय आणि त्याचं रूपांतर होतंय 2 धावेमध्ये. गचाळ क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मी म्हणेन या ठिकाणी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतो स्ट्राईक देण्याच्या उद्देशानं. 3 धावा मिळत आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर 57 धावा. 57 धावा धावफलकावर. बरेच जणांनी या ठिकाणी थोडेसे आपल्या चिठ्ठ्या सुद्धा वैयक्तिक तयार केल्या होत्या की कदाचित 1-1चं गणित झालं तर आपण चिठ्ठ्या काढूया, परंतु सामना मात्र ज्या पद्धतीचा पाहिजे होता नेमका तोच सामना झाला. आता यानंतरचा जो सामना आहे म्हणजे पोला काही जणांनी असं ठरवलं होतं की वन साइड सामना होईल, परंतु तो वैभव जाधव आहे आणि निश्चितपणानं आत्ता काहीतरी वेगळं खाणंपिणं मैदानाच्या दिशेनं अगदी मैदानाच्या बाहेर झालेलं आहे. त्यामुळे सामना यानंतरचा सुद्धा खूप मजेशीर होईल. मी म्हणेन या सगळ्या सामन्यावर या सगळ्या स्पर्धेचं आजच्या दिवसाचं भवितव्य आहे. एकूण खेळ समाप्त होतोय एका चेंडूचा आणि मी म्हणेन धाव संख्या धावफलकावर 57 धावा. 9 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा विकेट, शेवटची जोडी मैदानात
आणि चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो मला वाटतं 2. तेजस नवीन फलंदाज मैदानात 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. मधल्या पिरियडमध्ये या ठिकाणी लगेचच दुसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. वैभव जाधव आपल्याला विनंती असेल दुसऱ्या बाजूनं विनंती करतोय राजाराम गवस या ठिकाणी आपण टॉस साठी यायचं आहे. बराच का चेंडू हवेत आहे. निश्चितपणे चेंडू झाला फरार, निघाला षटकार आणि या 6 धावांनी धाव संख्या वाढते. 63 धावा धाव फलकावर. यशोदा वॉरियर्स कलमी संघाच्या डगआउट मध्ये ती खुशीची लहर मी पुन्हा एकदा अनुभवतोय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधला घेऊन काढण्याचा प्रयत्न, 1 धाव आणि सहजरित्या पूर्ण होते. बाईच्या स्वरूपातली 1 धाव धावसंख्या 64 जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण सामन्यात कुणी अपेक्षाही केली नव्हती अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर खऱ्या अर्थानं एक वादळ घोंगावलं हेमंत नेमळेकर नावाचं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ती जोखीम पत्करलेली पुन्हा एकदा अनिकेत या नावानं आणि याचमुळं कुठंतरी जे आव्हान वाटत नव्हतं, जो सामना सहज सोपा वाटत होता SCC सावंतवाडी संघाला, तोच सामना आव्हानात्मक धावसंख्या नव्हे तर मी म्हणेन संध्याकाळच्या सत्रामधील ही एक उच्चांकी गाठणारी टोटल पुन्हा एकदा प्राप्त करत एक इतिहास या मैदानावर रचवण्याचा प्रयत्न केलाय. कशा रीतीने केला जाईल प्रतिकार SCC सावंतवाडी संघाच्या वतीनं या 65 धावांचा पाठलाग करताना हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये करूया बदल आवाज ऐकूया आमचे सहकारी मॅनफॉर्म सातोसे सावळाराम शिरोडकर यांचा. धन्यवाद. धन्यवाद. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी निरवडे चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान परिसरामध्ये आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहतोय निरवडे गावचे उपसरपंच सन्मान्य अर्जुनजी पेडणेकर साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आजच्या दिवसातील लढत क्रमांक 6 यानंतर लगेचच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सेस समोर या. राजपूत साटेली राजाराम गवस आणि दुसऱ्या बाजूने आई पावनाई माडखोल वैभव जाधव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. पहिल्या इनिंगमध्ये काय सुंदर फलंदाजी मैदानामध्ये आपण बघितली. 6 षटकात 64 धावा. परंतु काही जणांनी चौथ्या षटकापासून फलंदाजी बघायला सुरुवात केली तर त्या अगोदर काहीतरी धावफलकावरती वेगळं चित्र होतं. कारण धावफलकावरती अवघ्या 3 षटकात 16 धावा. तीन षटकात 16 धावा धावफलकावरती आणि 6 विकेट अशी दयनीय अवस्था होती. त्या अगोदर 8 धावांवर 6 विकेट म्हणजे अशी दयनीय अवस्था या ठिकाणी धावफलकावरती होती. आणि त्यानंतर हेमंत नेमळेकर नावाचं ते वादळ या सातपाटेकरच्या मैदानावरती घोंगावलं आणि तमाम क्रीडा रसिकांची अगदी मन जिंकली. क्रीडा रसिकांना ज्या चौकार षटकारांची आवश्यकता होती ते मोठमोठे फटके या हेमंत नेमळेकरच्या बॅटमधून आपण बघितले. परंतु त्यानंतर हेमंत नेमळेकरने नेमकं काय गणित केलं की येणारा प्रत्येक फलंदाज हा मोठा फटका टोलवत होता. अगदी शेवटचा गडी देखील मैदानात आल्यानंतर त्याने पहिल्या चेंडूवर षटकार टोलवला आणि सांघिक धावफलक जो 64 धावांवर या ठिकाणी नेऊन ठेवला. HCC सावंतवाडी संघ संपूर्णपणे विजयासाठी आता मात्र
कष्ट करावे लागतील मैदानात. विजयाचं अकाउंट अजूनही ओपन केलेले नाही आहे. सामना जिंकणं हे अनिवार्य आहे. स्पर्धेच्या रेसमध्ये आपलं जर आव्हान या ठिकाणी टिकून ठेवायचं असेल, जिवंत ठेवायचं असेल, तर सावंतवाडी क्रिकेट संघाला हा सामना जिंकणं अनिवार्य. सावंतवाडी संघ देखील निश्चितच मोठ्या फटक्यांची अपेक्षा व्यक्त करेल. डगआउट मधनं सांगतायत की सामना संपलेला नाही आहे, कारण गिरीश गावडे ज्याची आघाडीच्या 2 सामन्यावर तुम्ही गोलंदाजी बघितलात, ती गोलंदाजी खूप वेगळी होती आणि आताच्या सामन्यातली गिरीश गावडेची गोलंदाजी खूप वेगळी. या सामन्यात कदाचित ज्याप्रमाणे फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये झाली, अंतिम षटकादरम्यान अगदी त्याच पद्धतीची फलंदाजी सुरुवातीच्या क्षणी सावंतवाडी संघाकडून असेल काय? सलामीची जोडी आहे मैदानात. गोलंदाज देखील प्रथमेश सज्ज झालाय आणि पंचांकडून देखील इशारा आलाय. पहिला चेंडू यावेळी कव्हरच्या दिशेने फटका, डीप कव्हरच्या दिशेने प्रहार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दिमाखातरित्या स्वागत केलंय आणि वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाची सुरुवात केली आहे मैदानावरती या 4 धावांची. गिरीश गावडे सलामीला येतोय आणि दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईकला अमित राणे आणि गोलंदाजीत प्रथमेशच्या गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवर चौकारांशी स्वागत केले जाते मैदानात. 65 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. प्रति षटकामागे 10 ते 11 धाव बनवणं अनिवार्य. यावेळी थोडासा फसवा चेंडू. निश्चितच टप्प्या पडल्यानंतर थोडीशी गती कमी केली आहे चेंडू मागे आणि आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. सांघिक धावफलक स्थिरावलाय बिनबाद 4 धावांवर. येणार कालखंडात अतिशय तगडे फलंदाज येणं बाकी, परंतु त्या अगोदर या बिनीच्या खेळाडूंना, या ओपनिंग बॅटरना मैदानात पार्टनरशिप करावी लागेल पहिल्या 2-3 षटकात. यावेळी पुलर लेनचा चेंडू बैठक फटका सजवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावा. तर 2 चौकाराची नोंद झाली आणि सांघिक धावफलक तब्बल 8 धावांवर. यावेळी जमनीलगतच्या सहाय्याने पुन्हा एकदा सुरेख फटका डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देईल. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वळवली गेली आणि या 2 धावेची सांघिक धावफलक हा दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय. बिनबाद 10 धावांवर धावफलक. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्गांची तोबा गर्दी. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील लढत क्रमांक 5 मैदानामध्ये एक महत्वपूर्ण लढत ही सुरू आहे. SCC सावंतवाडी विपक्ष यशोदा वॉरियर्स कलंबिस. आकूट टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची नोंद झाली धावफलकावरती. संघाचा कर्णधार गिरीश गावडेने जबाबदारी घेतली आपल्या टीमसाठी ओपनिंग बॅटरच्या भूमिकेत. फुलटॉस चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनला एक घणाघाती प्रहार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक अगदी लॉलीपॉप झेल पकडतोय आणि पहिल्या विकेटचा पतंग. 65 धावांचा पाठलाग करताना SCC सावंतवाडी क्रिकेट संघाला पहिला हादरा बसलाय 10 धावांवर. धावफलकावरती 1 गडी बाद 10 धावा आणि 1 डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत विशु बुरान हा मैदानाच्या दिशेने. या अगोदर कॉल दिलेला आहे, परंतु पुन्हा एकदा कॉल देतोय नाणेफेकीसाठी राज स्पोर्ट्स साटेली आणि आई पावणाई माडखोल दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय.
आपली प्लेइंग लिस्टमध्ये काही चेंजेस असतील तर लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन या ठिकाणी निदर्शनास आणून द्या आणि कर्णधार जो टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे यायचा आहे. राजाराम गवस आणि वैभव जाधव. पासष्ट धावांचा करायचा आहे तो पाठलाग. प्रति षटकामागे 10 ते 11 धावांची धावगती राखावी लागेल. आताच्या श्रेणीत 30 चेंडू आणि 55 धावा हे समीकरण असेल आणि बरोबर 11 धावांची धावगती ही इथून मात्र धावांचा पाठलाग करताना असेल. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी दुसरं षटक कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं गणेश राऊळ हा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं राईट राऊंड द विकेट. ओरपी चेंडू जमिनी लगतच्या सहाय्याने फटका मिड ऑफच्या दिशेने डीप लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती जातो. दुसरा धावेचा कॉल आहे विशुपुरांचा आणि यावेळी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक थोडीशी ढिलाई त्यानंतर प्रतिस्पर्धी टीमचे फलंदाज त्याच ढिलाईचा फायदा उठवत एकेरी धावेची पावलं ही दुसऱ्या धावेकडे वळवताना आपण पाहतोय आणि या दुहेरी धावनेशी सांघिक धावफलक हा तब्बल 12 धावांवर एका विकेटच्या मोबदल्यात. यावेळी फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडंसं राईस होतो चेंडू आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. दुसऱ्या षटकादरम्यान प्रोटेक्शन अगदी सीमारक्षक डीप मिड विकेटला एक फिल्डर ऑफसाईडला वाईडिश लॉंग ऑफला. ओरपी चेंडू यावेळी कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका सजवलाय. डीप कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफचा फिल्डर येतोय आणि जोवर चेंडू या ठिकाणी थांबवतोय तेवढ्या 2 धावा मैदानात पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावनेशी 14 धावांवर धावफलक. महत्वपूर्ण लढत आहे. जिंकू किंवा मरू अशी लढत सावंतवाडी संघासाठी. दुसऱ्या बाजूने देखील कलंबित संघासाठी देखील हे विजय खूप प्राप्त करणं अति आवश्यक आहे या सामन्यादरम्यान. बॅटची आउटसाइड एज राज सोनुर्लेकर झपकन करेल परंतु बॅकअप नव्हता. निश्चितच यष्टांपासून थोडासा दूर राहिला चेंडू आणि धोक्याची घंटा मैदानात वाजली होती. एक सिंगल धाव जरूर पूर्ण झाली आहे आणि धावफलक आता मात्र 15 धावांवर. राजाराम गवस आणि वैभव जाधव चला लगेचच टॉस साठी आपण संपर्क साधा. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका मिड ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफचा फिल्डर पहिल्या प्रयत्नात चेंडूची उचल करेल. एक सिंगल एका धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसवला 16 धावांवर. दुसरं षटक दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि धावफलकावरती 16 धावा. आता मात्र ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर जाणार चेंडू. येस इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक पुन्हा एकदा 17 धावांवर परावर्तित. 65 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि सांघिक धावफलक 17 धावांपर्यंत मजल मारतोय. ओरपी चेंडू यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. शॉर्ट कव्हरचा फिल्डर चेंडूवरती जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु नाकारलं जात आहे. एकच सिंगल धावर या ठिकाणी समाधान मानलं जाईल. मैदानात दोन्ही पॉवर प्लेची षटकं समाप्त झाली आहेत आणि सांघिक धावफलक 9 धावांची धावगती राखत 18 धावांवर एका विकेटच्या मोबदल्यात. 36 चेंडूमध्ये 65 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत HCC सावंतवाडी क्रिकेट संघाला. पुढच्या सामन्याची महत्वपूर्ण नाणेफेक निरवडे गावचे उपसरपंच सन्माननीय अर्जुनजी पेडणेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाईल.
मान्यवरांचे शुभ असते या ठिकाणी नाणेफेक आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो माडखोल संघाच्या बाजूने। तिसऱ्या षटकाची सुरुवात सुहास गोलंदाजीमध्ये। अकोटामध्ये चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगचा स्पिल्डर येतो स्क्रीनवर। एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि सिंगल धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र 19 धावांवर परावर्तित झालाय। पुढच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी माडखोल संघाने जिंकली। आई पाहुणाई माडखोल संघ, बघूया काय असेल त्यांचं डिसिजन। ओ यावेळी बॅटची आतली कडा यष्टांचा वेध घेतला जातो, यष्ट उद्ध्वस्त केले जातात सुहासच्या गोलंदाजीत। SCC सावंतवाडी क्रिकेट संघाला विशू बुरांच्या रूपात दुसरा आदरा बसलाय। सांघिक धावफलक हा 19 धावांवर स्थिरवलाय। मैदानाच्या बाहेर गेलेत आणि धावफलकावरती अवघ्या 19 धावा। रमेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय। भारी भक्कम शरीरयष्टी रमेशच्या बॅटवरती चेंडू जर मेडल झाला तर लांब लांब फटके खेळू शकतो तो। आणि आता मात्र मैदानाच्या मधोमध अगदी खेळपट्टीच्या मधोमध उभा थांबलाय सुहास। बघूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय। आल्या आल्या ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने फटका, डीप लॉंग अपला प्रोटेक्शन जरूर आहे परंतु या चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल धाव। एका सिंगल धावेनिशी रमेश या सामन्यात आपल्या वैयक्तिक धावांचा श्री गणेश करतोय आणि या एका धावेनिशी 20 धावांवर धावफलक आपण पाहतोय। धावांना लगाम लावणारी, रोधक लावणारं षटक हे सुहास राऊळ याच्याकडनं आपल्या टीमसाठी या मैदानादरम्यान आपण पाहतोय। ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, निश्चितच पंचांकडे व्हाईट बॉलसाठी दात मागितली जाते परंतु एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त। आतापर्यंत या षटकाचा विचार करता 4 चेंडूमध्ये सुहास एक सफलता प्राप्त करतोय, अवघ्या 2 धावा खर्च करतोय। ओ आखूड टापायचा चेंडू, पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका परंतु नो मॅच लँड मध्ये खाली क्षेत्रात चेंडू विसावतोय आणि स्क्वेअर लेग वरनं या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेईल तेवढ्यात एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे। एक धाव एका धावेनिशी धावफलक 21 धावांवर। तिसऱ्या षटकातील आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी। दोन्ही टीमचा विचार करता विजयश्री संपादन करणं अति आवश्यक आहे परंतु बघूया समोर रमेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर। यावेळी अतिशय वेगवान निर्धाव चेंडूची खेळी समाप्त। काय सुंदर षटक सुहास राऊळ याच्या या ठिकाणी संपुष्टात येत आहे। ज्या षटकात अवघ्या 3 धावा खर्च केल्या गेल्या, एक सफलता आपल्या टीमसाठी धावा थांबून ठेवणारं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। इनिंग दरम्यान निम्म्या षटकाचा खेळ संपलाय आणि 65 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती झाल्यात। आता मात्र 18 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण आहे। अतिशय महत्त्वपूर्ण लढत। एका बाजूने सावंतवाडी संघाला विजयाचं अकाउंट ओपन करत स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने आपलं आव्हान अजून भक्कम करण्यासाठी कलंबित संघाला विजयश्री संपादन करणं अति आवश्यक। येणारे 18 चेंडू आणि करायच्या 44 धावा। नेमकं मैदानात काय घडतंय, काय बिघडतंय, मी सावराम शिरोडकर काही वेळासाठी माझ्या शब्दकोशांना विराम देतोय आणि आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ वाडेली सुमित काळसेकर याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये। तीन येणारी षटकं आणि विजयासाठी 44 धावा आहे समीकरण। गोलंदाजीसाठी चौथ्या षटकादरम्यान तेजस राऊळ हा गोलंदाज पाहायला मिळतोय। पहिला चेंडू फटका जर पाहिला तर लॉंग दी कार्पेट खेळाय वाडेश लॉंगॉपला चेंडूचा प्रवास डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तैनात। मेल फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या जर पाहिलं तर बदल घडताना पाहायला मिळतो। धावफलकावरती 22 धावा
दोन गड्यांच्या मोबदल्यात 65 धावांचा पाठलाग. सुरुवातीला धावांसाठी संघर्ष पहिल्या इनिंग दरम्यान आपण पाहिला यशोदा वॉरियर्स कलबीस क्रिकेट टीमसाठी, परंतु हेमंत निमळेकर आणि राज सोनुलेकर याची भागीदारी या संघासाठी महत्त्वाची ठरली आणि 6 षटकात 64 धावा जमवल्या, 65 धावांचं टार्गेट. आणि आता 65 धावांचा बचाव करत असताना ज्या चुका मागील सामन्यात गोलंदाजीत झाल्या त्या चुका टाळत असताना चांगली गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तेजस गोलंदाजीसाठी स्ट्राईक एला रमेश. यावेळी आडवा बाटने शोडाम पुलचा फटका खेळ्या. मिडविकेटला चेंडूचा प्रवास. पहिली धाव तर वेगात गतीने पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केले आहेत मैदानात आणि दुसरी धाव देखील सोप्या रीतीने पूर्ण होताना पाहायला मिळेल. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव ही खूप महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी, कारण एका बाजूने 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक सिंगल धाव प्रत्येक डबल धावणे मोठे फटके अति आवश्यक, तर दुसऱ्या बाजूने 65 धावांचा जर बचाव करायचा असेल तर सिंगल डबल धावा रोखाव्या लागतील, दबाव आणावा लागेल बॅटरवरती, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना. 24 धावा धावपलकावर. यावेळी मिसटायमिंग फटका. चेंडू हवेत खेळाय. गोलंदाज तेजस नक्कीच आपल्या संघासाठी विकेट मिळवून देतोय. फलंदाज रमेशला माघारी पाठवलंय. कमालीचा झेल टिपलाय विकेट किपर रंजन खेनियाने. अजून एक धक्का बसतोय HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला. रमेश राऊळ बॅक टू दी पवेलियन. 3 बाद, सांघिक धावसंख्या 24 धावा धावपलकावरती. एक धावसंख्या 24 धावा धावपलकावरती. रमेशचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु तेजसने रमेशची विकेट घेत असताना रमेशला माघारी पाठवलं डगआउटमध्ये आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्ट्रायकी एंडवरती विलफ्रेड पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू या संघातील प्रदीर्घ अनुभव. टेनिस क्रिकेटचा, लेदर क्रिकेट देखील चांगले खेळत आहेत, परंतु आज संघासाठी त्या अनुभवाने फलंदाजी करणं ते आवश्यक असेल. यावेळी पहिला चेंडू शोडाम पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केला आहे. चेंडू लाईन मिस केली आहे. निर्धाव चेंडू विलफ्रेडच्या विरोधात गोलंदाज तेजसचा पाहायला मिळतो आणि प्रत्येक निर्धाव चेंडू आणि विकेट जर पाहिलं तर नक्कीच आता धावांमधील अंतर आणि चेंडूंमधील अंतर देखील वाढवताना पाहायला मिळतील आणि दबाव हा अजून वाढेल बॅटरवरती. परत एक वेळेला तोच फटका खेळाय. आडवा बॅटने पूल केलाय. मिडविकेटला डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू रोखतायत, फेक करतायत परतीची, या दरम्यान फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळेल. विलफ्रेड या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या जर पाहिले तर धावपलकावरती 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील 5वा सामना संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रात 65 धावांचा पाठलाग सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. यावेळी अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर केलाय. अगदी जर पाहिलं तर ऑफ स्टंपवरती शफल होत असताना स्कूप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या पाठीमागे फटका खेळण्याचा प्रयत्न अमित राणे याचा असफल ठरलाय. चौथ्या षटकाचा विचार केला तर या षटकादरम्यान 1 विकेट मिळवली आपल्या संघासाठी आणि फक्त 4 धावा खर्च करण्यात आल्यात. गोलंदाज तेजस राऊळ या गोलंदाजच्या माध्यमातून 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात पाठलाग 65 धावांचा आणि येणाऱ्या 12 चेंडूवरती 40 धावांची अजून आवश्यकता या सामन्यात HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला. करायचे 40 धावा प्रति षटक, 20च्या रन रेटने फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक आता षटकादरम्यान मोठे फटके हे खेळावे लागतील विलफ्रेड आणि त्याचबरोबर अमित राणे या 2 बॅटरला. मागील 2 सामने जर पाहिले तर सावंतवाडी क्रिकेट संघाने गमावण्यात आलेत. या कुठेतरी अंतिम फेरीतील सामन्यादरम्यान तो पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न हा करावा लागेल, तर दुसऱ्या बाजूने एका सामन्यात विजय, दुसऱ्या सामन्यात पराभव आणि दुसऱ्या विजयासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यशोदा वॉरियर्स कलंबीस क्रिकेट टीमकडून 5वं षटक आणि गोलंदाजीसाठी सुहास राऊळ. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, उजव्याशीच्या बाहेर चेंडू पिच केलाय. पंचांचा इशारा, स्क्वेअर चेंडूचा अधिकच्या धावा या चेंडूवरती मिळतील आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ. धावपलकावरती 26 धावा
3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी समोर फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉनला तैनात गणेश आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज विल्फ्रेड होईल बाद. चौथा धक्का. HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला 4 बाद. सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावर. नवीन बॅटर मैदानात सागर कुकरे स्ट्रायकी एडला. यावेळी सागरच्या बॅटमधून फटका. मिस टायमिंग झालाय. वाईड स्ट्रॉंग आपला क्षेत्ररक्षक. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसरा देखील प्रयत्न लावलाय झेल साडे परंतु झेल मैदानात दान केलंय. जीवनदान प्राप्त होते. सागरला मोठ्या फटक्याचा प्रयत्न आलेला काढा. स्थितीच तशी मैदानाच्या आतमध्ये काढा. 39 धावांची अजूनही आवश्यकता येणाऱ्या 10 चेंडूवर. 38 धावांची आवश्यकता. यावेळी जर पाहिलं तर खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न अमित याचा परंतु चेंडूची लाईन मिस केली. यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज अमित राणे याची दांडी गुल केली आहे. गोलंदाज सुहास रावळे याने 5वा धक्का बसतोय. सांघिक धावसंख्या 5 बाद. 27 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानात असतील सागर यांची साथ देण्यासाठी. उमेश पिंगुळकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत इम्पॅक्ट म्हणून. आणि किती इम्पॅक्ट पडेल या सामन्यात इम्पॅक्ट बॅटरकडून देखील सुद्धा. अखेर तो सिग्नल इम्पॅक्ट बॅटरचा स्ट्राईक एडला उमेश. फटका समोर खेळ्या. वाडी स्लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु चेंडू पासून दूर. क्रॅकिंग फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी उमेशच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हा चौकार आलाय आणि या चौकाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता येणाऱ्या 8 चेंडूवर. यावेळी चेंडू जर पाहिला तर पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न झालाय बॅटर उमेशकडून परंतु या निर्धाव चेंडूने अजून पकड मजबूत केली जाते या सामन्यावरती यशोदा वॉरियर्स कोलंबिस क्रिकेट टीम कडून. 7 चेंडू आणि 34 धावा. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. खोदून काढलाय ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. 1 धाव तर पुढे होईल अगदी सहजरित्या आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. दोन्ही बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. 65 धावांचा पाठलाग येणारं अंतिम षटक असलेल्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी करायचे आहेत 33 धावा या सामन्यादरम्यान. HCC सावंतवाडी क्रिकेट संघाला मागील 2 सामन्यात पराभव मिळालाय. नक्कीच त्या 2 सामन्यात जर पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी देखील निराश केला आणि याही सामन्यात जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करायचा होता. चांगली सुरुवात मिळणं खूप महत्त्वाचं. गिरीशने ती चांगली सुरुवात देखील करून दिली परंतु गिरीश आऊट झाल्यानंतर जर पाहिलं तर कुठेतरी विकेट एकामागोमाग गमावण्यात आलेत फलंदाजी करणाऱ्या सावंतवाडी क्रिकेट संघाकडून. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आता हा सामना कठीण बनलाय. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 33 धावा आणि गोलंदाजीसाठी अंतिम 1.5 षटकात गोलंदाज राज सुनुलेकर पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर गोलंदाज आहेत. स्ट्राईक एंडवरती उमेश पहिलाच बॉल फेस करेल. यावेळी राजचा पहिला चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगाने आलाय आत निघणारा चेंडू आणि पंचांकडे अगदी जर पाहिलं तर हलकासा अपील देखील झालाय झेल साडे परंतु अपीलात थोडासा उत्साह पाहायला मिळालाय. पंचांवरती दबाव टाकण्याचा आता प्रयत्न परंतु हे अपील देखील फेटाळण्यात आले. निर्धाव चेंडू 5 चेंडू 33 धावा. याही वेळी अजून एक चांगला चेंडू परंतु आता मात्र जर पाहिलं तर बॅटला स्पर्श केलाय चेंडूने. विकेट मिळवले गोलंदाज राज सोनुलेकर याने. या अंतिम 1.5 षटकादरम्यान 6वा धक्का बसतोय HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला. 6 बाद. सांघिक धावसंख्या 32 धावा या धावपलकावर.
अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बाटर तानाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी जर पाहिलं तर तानाजी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. अंतिम 4 चेंडूवरती करायच्या 33 धावा. चार चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. औपचारिकता बाकी आणि जर पाहिलं तर आता या अंतिम षटकादरम्यान राज सोनुलेकर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. विकेट मिळवली आपल्या टीमसाठी आणि आतापर्यंत 3 चेंडूवरती कोणतेही धाव न खर्च करत असताना विकेटचं खातं देखील उघडलं. अंतिम 3 चेंडू 33 धावा. विजयाचं समीकरण फक्त फॉर्मॅलिटी बाकी आता या सामन्यादरम्यान पाहायला मिळते. याही वेळी जर पाहिला तर बेस्ट टायमिंग फटका, चेंडू हवेत, अजून एक विकेट. 7वा गडी माघारी परतेल. डगआउटमध्ये सावंतवाडी क्रिकेट संघाचा 7 गडी बाद. सांघिक धावसंख्या स्थिरावली या धावपलकावरती जर पाहिली तर 32 धावा. 65 धावांचं प्रत्युत्तर देत असताना राज सोनुलेकर याच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर सुरुवातीपासून यशोदा वॉरियर्स कलंबिस क्रिकेट संघासाठी फलंदाजाने विकेट गमावण्यासाठी सुरुवात केली होती, परंतु 29 धावांची लाजवाब खेळी हेमंत नेमळेकर, त्याला 7 मिळाली. फलंदाज राज सोनुलेकर या बॅटरची देखील त्याच्या वाटमधून देखील महत्त्वाच्या धावा निघाल्यात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अनिकेत याच्या बॅटमधून देखील महत्त्वाच्या धावा आपल्या टीमसाठी आणि तिथून धावपलक एक चांगल्या सुस्थितीत. त्या धावांचा बचाव करत असताना अजून एक विकेट. 8वा धक्का बसतोय राज सोनुलेकर याने जर पाहिलं तर या षटकात 3 विकेट मिळवल्यात आणि कोणतेही धाव न खर्च करत असताना या स्पर्धेतील तिसरं विकेट मेडन षटक समाप्त होते आणि या सामन्यादरम्यान विजय मिळवतोय यशोदा वॉरियर्स कलंबिस क्रिकेट संघ. राज सोनुलेकर याची भेदक गोलंदाजी अंतिम देश षटकादरम्यान पाहायला मिळाली. फलंदाजीत देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आणि या सामन्यादरम्यान यशोदा वॉरियर्स कलंबिस संघाने दुसरा विजय मिळवलाय आणि सलगचा तिसरा पराभव या स्पर्धेतील. नक्कीच HCC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी, परंतु नक्कीच पुढील स्पर्धेसाठी HCC सावंतवाडी क्रिकेट टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि विजेता संघ यशोदा वॉरियर्स कलंबिस क्रिकेट टीमला पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि विजेता संघासाठी